ज्या दाम्पत्यांना मूलबाळ होत नाही अशांनी इथे नवस केल्यावर त्यांना संतती प्राप्त होते. तर नमस्कार सर्वांना, मी अल्पेश आणि नवरात्र सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत केदराई माता मंदिर. निसर्गरम्य ठिकाण, डोंगराच्या कुशीत भव्य अशा धरणाशेजारी विनता नदीच्या तीरावर बसलेलं हे आहे केदराई माता मंदिर. इथे नवस करून या पवित्र कुंडात 7 वेळा आंघोळ केल्याने मनोकामना पूर्ण होते. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात वडाळी भोईपासून 6 किलोमीटर अंतरावर खडकओझर या गावात हे देवस्थान आहे. अमावस्या, पौर्णिमा, मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी या ठिकाणी नवस पूर्ण करण्यासाठी भाविक गर्दी करतात. मंदिर परिसरात प्राचीन शनी मंदिर, राहुकेतू मंदिर, मातेच्या समोरच चारमुखी हनुमानाची सुंदर मूर्ती असून शेजारी शिवलिंग देखील आहे. मंदिरासमोरील टेकडीवर प्राचीन शिवकालीन दीपमाळ पाहायला मिळते. मंदिराच्या शेजारी धरण असल्याने ते केदारी माता धरण म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिर परिसरातील वड व पिंपळवृक्ष देवस्थानाचं वैभव आहे. पुरातन काळापासून चैत्र वैद्य नवमीला देवीचा रथ मंदिरापासून तर खडकओझरपर्यंत मोठ्या थाटामाटात निघतो. कथेनुसार दक्ष राजांची कन्या आणि भगवान शंकरांची आद्य पत्नी माता सती यांचा अंश इथं आढळून आला आणि तो कश्यप ऋषींनी इथं विनता नदीच्या तीरी पूजला आणि भगवान शंकरांनी माता पार्वतीला गर्भकांडाचा महिमा इथं सांगितला. तो श्रवण करून पार्वतीस आनंद झाला व गणेश व कार्तिकेय यांच्या साक्षीने या जागेस वरदान दिला. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या ठिकाणी जो मनोभावाने आराधना करेल त्याला इच्छित पुत्र प्राप्त होईल. इथे भरपूर जणांचे नवस पूर्ण झालेले आहेत आणि त्याची नवसपूर्ती म्हणून इथे कारण करण्याची प्रथा आहे. तर सामान्य जणांच्या भक्तीला जागणारी आणि नवसाला पावणाऱ्या या केदराई मातेचे दर्शन तुम्ही कधी घेतलंय का? हे कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि या सिरीजमध्ये अजून कुठल्या देवीची महती ऐकायला आवडेल ते नक्की कळवा.